तुम्हाला सातत्यानं मोबाईलची रिंग वाजल्याचा भास होतोय का? तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन आले असं वाटतंय का? आणि तुम्ही मोबाईल चेक करताय पण नोटिफिकेशन आलेलं नसतं. असं का होतंय? हा गंभीर आजार तर नाही ना? यावरचा साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. मोबाईल वाजल्याचा भास होतोय. तुम्ही सारखा मोबाईल पाहताय. तुम्हाला असू शकतो हा गंभीर आजार. तुम्ही मित्रांसोबत बसला आहात आणि अचानक तुम्हाला मोबाईल रिंग वाजल्याचा भास होतोय. तुम्ही चालत आहात आणि खिशात मोबाईल व्हायब्रेट झाल्यासारखा वाटतो आणि तुम्ही मोबाईल काढून पाहता, पण मोबाईलवर ना कॉल आलेला असतो ना मेसेज. हे सगळं तुमच्यासोबत घडत असेल तर सावधान, कारण हे फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोम या गंभीर मानसिक आजाराचं लक्षण असल्याचा दावा तज्ञांनी केलाय. खिशात मोबाईल ठेवलाय, टू व्हीलरवर चालताय आणि कुठेतरी व्हायब्रेट झाल्यासारखं वाटतं आणि अधूनमधून हात लावून बघितला जातो किंवा प्रत्यक्ष काही मिस कॉल झालाय का, पडलाय का ते बघितलं जातं. बऱ्याच लोकांना मेसेज ऐकू येतो, रिंगटोन ऐकू येतो आणि ते अधूनमधून मोबाईल हा बघत असतात. आणि दिवसभराची जी दिनचर्या आहे ती पूर्णपणे बिघडलेली आहे. ही बिघडलेली दिनचर्यामुळे FES हा आजार वाढताना दिसतोय. सध्या मोबाईल ही काळाची गरज बनली आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईल हवा आहे. शिक्षणापासून ते मनोरंजनापर्यंत आणि खरेदीपासून ते व्यवसायापर्यंत अनेक गोष्टींसाठी मोबाईलचा वापर केला जातो. यातूनच अनेकांना सतत मोबाईल चेक करण्याची सवय लागली आहे. मात्र या सवयीचे झोप उडवणारे दुष्परिणाम समोर आले. मोबाईल धारकांमध्ये फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोमचं प्रमाण 100 मोबाईल धारकांपैकी 11 जण या गंभीर आजाराने हैराण आहेत. 20 ते 30 वयोगटातील सर्वाधिक लोकांना याचा धोका जास्त आहे. 40 वर्ष वयोगटातील लोकांचाही यामध्ये समावेश आहे. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम यासारख्या मेसेजिंग ॲपवर वेळ घालवणाऱ्यांचं प्रमाण यामध्ये अधिक आहे. तुम्हाला सुद्धा ही लक्षणं दिसत असतील तर वेळीच सावध होण्याची गरज आहे. त्यासाठी तज्ञांनी काही उपाय सुचवले, ते पाहूयात. फॅन्टम व्हायब्रेशन सिंड्रोमवरचे उपाय: फोनचा वापर कमी करा, स्क्रीन टाइम सेट करा, फोनचं नोटिफिकेशन बंद करा आणि रिंगटोन बदला. मित्रांसोबत गप्पांसाठी वेळ द्या, पुस्तक वाचनासाठी सुद्धा वेळ काढा. खूप तीव्र लक्षणं असतील तर मानसोपचार तज्ञांचा सल्ला घ्या. मोबाईल ही काळाची गरज असली तरी स्वतःच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फोनचा अतिवापर हा टाळायलाच हवा. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई.